नमस्कार, मी किशोर पाटील आणि आपण पाहत आहात केएस न्यूज। आपण यापूर्वी अरुण गवळी यांची लव्ह स्टोरी यावर आधारित व्हिडिओ बनवले होते। त्यांना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद। प्रेक्षकांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्या होत्या की अरुण गवळी यांच्याविषयी माहिती असणारा आणखी व्हिडिओ बनवा। त्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। त्यांच्याकडे दाऊद आहे तर आपल्याकडे गवळी आहे। 1993च्या बॉम्बस्फोटांवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्टेटमेंटने मुंबई अंडरवर्ल्डला एक नवे नाव दिले होते। असे एक नाव जे मुंबईच्या मातीमधून निघाले आणि संसदेच्या दारापर्यंत पोहोचले। मुंबईचा सुपारी किंग ज्याने दाऊदसाठी त्याच्या सगळ्या शत्रूंचा नायनाट केला, पण शेवटी तो स्वतः दाऊदचा सर्वात मोठा शत्रू बनला। पॉवर, पॉलिटिक्स आणि कायद्याला ढाल बनवून आजपर्यंत मुंबईच्या जेलमध्ये जिवंत राहिलेला डॉन, ज्याने एक वेळी दाऊदशी टक्कर घेण्यासाठी 600 शूटर्सची फौज तयार केली होती, ज्याने आपल्या घराखाली गुप्त सुरुंग बनवल्या होत्या आणि जो लवकरच मुंबईच्या रस्त्यांवर मुक्त संचार करणार आहे। मुंबई अंडरवर्ल्डचा डॅडी अरुण गवळी, सुखीलाल माफी नाही। 70 आणि 80चा काळ मुंबई अंडरवर्ल्डसाठी ट्रान्झिशन पिरियड होता। मुंबईचा ओरिजिनल डॉन आपली गादी फोडत होते आणि दाऊदसारखे नवे खेळाडू उदयास येत होते। हा तो टाइम होता जेव्हा मुंबई शहर कॉटन मिल्सचा हब असायचा, पण हळूहळू हे शहर बदलले। मिल्स बंद झाल्या आणि लाखो लोक बेरोजगार झाले। या मजुरांपैकीच एक होता अरुण गुलाब गवळी, जो क्रॉम्प्टन ग्रीव्जमध्ये काम करत होता। इथे त्याची भेट झाली सदा पावले, राम नाईक आणि बाबू रेशमशी, ज्यांनी त्याला क्राईमच्या दुनियेशी परिचय करून दिला। पण गवळी लवकरच समजून गेला होता या धंद्यात मसल पॉवर किती गरजेचे आहे। त्यावेळी मुंबईत होणाऱ्या मायग्रेशनमुळे नेटिव्ह महाराष्ट्रीयनांना नोकऱ्या मिळतच नव्हत्या, ज्यामुळे लोकांमध्ये खूप राग होता। गवळीने महाराष्ट्रीयनांच्या असंतोष आणि बेरोजगारीतून उद्भवणाऱ्या भेदभावांच्या भावनेचा फायदा घेतला आणि आपल्या गँगमध्ये सामील केले। बाबू सिंग, राम नाईक आणि अरुण गवळीच्या गँगने मिळून आपले नाव ठेवले BR गँग। नव्या नावाने आणि नव्या गँगच्या जोरावर गवळीने रिअल इस्टेटच्या धंद्यातून स्वतःला श्रीमंत आणि पॉवरफुल बनवले। पण म्हणतात क्राईमची दुनिया अशी एक दलदल आहे ज्यात कोणी एकदा घुसले की किचडात बुडतच जातो। अरुण गवळीसोबतही तसेच झाले। आपली पॉवर वाढवण्यासाठी त्याने लोकल गँग भाईकला कंपनीच्या लीडरला एक भयानक मृत्यू दिला, ज्यामुळे नंतर सर्वजण त्यापासून घाबरू लागले आणि तो भाईकलाचा नवीन गुंड बनला होता। पण या गुन्ह्यासाठी त्याला आणि त्याच्या साथीदारांना 2 वर्षांची शिक्षा झाली। जेलमध्ये गवळी दाऊदच्या राईट हँड बडा राजनशी भेटला आणि येथूनच त्याची एंट्री झाली मुंबई अंडरवर्ल्डमध्ये, दाऊदच्या दुनियेमध्ये। आणि येथूनच तो प्रवास सुरू झाला, ज्यामुळे एक सामान्य मिल मजूर गवळी पुढे जाऊन मुंबई अंडरवर्ल्डचा डॅडी बनला। 12 सप्टेंबर 1992 रात्री सुमारे अर्धवट तासावर इन्स्पेक्टर KG ठाकूर आपल्या 4 कॉन्स्टेबल्ससह मुंबईच्या JJ हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते। ते 2 हत्यारांची निगराणी करत होते। त्यांना हलकी धूप येऊ लागली होती की अचानक त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला। त्यांच्या डोळ्यांसमोर 6 बंदूक शूटर्स अंधाधुंद गोळ्या झाडत होते। पिस्टल, रिव्हॉल्वर इथपर्यंत की पहिल्यांदाच AK-47चा वापर केला जात होता। त्या रात्री JJ हॉस्पिटलमध्ये सुमारे 500 गोळ्या झाडल्या गेल्या, ज्याने पोलीस ऑफिसर्स आणि सामान्य लोकांचे जीव घेतले। मुंबईत पहिल्यांदाच असा हल्ला पाहायला गेला होता आणि हे सगळे म्हणूनच झाले कारण दाऊद अरुण गवळीकडून बदला घेणे हवे होते। खरे तर जेलमध्ये बडा राजनशी भेटल्यानंतर गवळी लवकरच दाऊदच्या गँगचा एक महत्त्वाचा भाग बनला। नंतर गवळीने दाऊदसाठी अनेक सुपारी किलिंग केल्या आणि त्याच्या सगळ्या शत्रूंचा नायनाट केला। मानले जाते की गवळीने कॉन्ट्रॅक्ट घेऊन इतक्या हत्या केल्या होत्या की लोक त्याला सुपारी किंग म्हणू लागले होते। मगर 30 पर्यंत दाऊद स्वतःला बॉस समजू लागला होता आणि दुबईत शिफ्ट होऊ लागला होता, ज्यामुळे दाऊद आणि गवळी गँगमध्ये रायव्हलरी सुरू झाली। दोघे वेगळे झाले आणि एक भयानक गँग वॉरची सुरुवात झाली। दाऊदने एकानंतर एक गवळीवर इतके धडधार हल्ले केले की गवळीचा गँग जवळजवळ संपला। गँगमधील बाबू सिंग आणि राम नाईक दोघांचा मृत्यू झाला होता। गवळीचा सर्वात मोठा सल्लागार अशोक जोशीला दाऊदने मारवले होते, पण गवळीनेही दाऊदला कमकुवत करण्यात कसूर सोडली नव्हती। दिवसेंदिवस मुंबईच्या रस्त्यांवर रक्त वाहत राहिले। आता गवळी एकटा पडला होता। मानले जाते की एका वेळी गवळीकडे सुमारे 600 शूटर्स होते, पण जेव्हा गवळी स्वतः दगडी चाळच्या गेटच्या मागे लपलेला असायचा तेव्हा त्याचा भाऊ किशोर उर्फ पप्पा गवळी खुलेआम घुमत होता आणि लवकरच त्याच्यावरही हल्ला झाला। आपल्या भावाच्या मृत्यूनंतर गवळी शांत झाला आणि पुढील 2 वर्षात मुंबई अंडरवर्ल्डमध्ये एक भयाने भरलेला सन्नाटा पसरला, जो येणाऱ्या वादळाकडे इशारा करत होता। आणि तसेच झाले। दगडी चाळवर अरुण गवळीचा राज चालू लागला। दररोज त्याच्या घराबाहेर एक सभा बसवली जायची, ज्यात लोक आपल्या समस्या त्याला सांगत आणि तो राजाप्रमाणे निर्णय देत। याच दरम्यान गवळीला जुबेदा मुजावर नावाच्या एका मुजीवर प्रेम झाले। जुबेदा गवळीच्या हुकूमचा इक्का बनली, ज्याने गवळीला नव्या उंचींवर नेली। त्याने गवळीची इमेज बनवण्यासाठी त्याच्याशी लग्न केले आणि आपला धर्म बदलून आपले नाव आशा गवळी ठेवले, जी गवळीची सर्वात मोठी ॲडवायझर बनली। गवळीने दगडी चाळ आणि आजूबाजूच्या मुलांना आपल्या गँगमध्ये सामील करून त्यांना रोजगार देण्यास सुरुवात केली। चाळात गणपती आणि दुर्गापूजासारख्या सणांना धुमधडाक्यात साजरे केले आणि यामुळे दगडी चाळच्या लोकांसाठी अरुण गवळी एक रॉबिनहूड फिगर बनला, ज्याला प्रेमाने लोक डॅडी म्हणू लागले।
आमची मुले म्हणजे आपली मुले असं टायटल देऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी गवळीला पॉप्युलॅरिटी दिली. त्याला वाटू लागले होते की शिवसेनेची सरकार बनल्यावर आणि त्याच्या सपोर्टमुळे आता कोणीही त्याला हात लावू शकणार नाही. पण याचं उलटं झालं. 1994 मध्ये आशा गवळीने एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले की दाऊदने मुंबई पोलिसांना लाच दिली आहे आणि अरुण गवळीला खोटा केसमध्ये अडकवून त्याचा एन्काउंटर करण्याची साजिश रचली जात आहे. गवळीने स्पष्ट केले होते की त्याला या मॅटरमध्ये शिवसेनेकडून सपोर्ट मिळेल, पण ज्याला आमची मुले म्हटले गेले होते त्याला परक्यांप्रमाणे ट्रीट केले जात होते. त्याला कळले की त्याला अमरावती जेलमध्ये शिफ्ट केले जात आहे, अशी एक जागा जिथे तो दाऊदसाठी सोपा टार्गेट होता. यापेक्षा जास्त धोकादायक बाब ही होती की हा ऑर्डर शिवसेना प्रमुखचा खास माणूस जयंत जाधवने दिला होता. गवळीच्या रागाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या गेल्या. त्याने जयंत जाधवची हत्या करवली. एका रुलिंग पार्टीशी इतका मोठा पंगा कोणी घेऊ शकतो हे कुणालाही वाटत नव्हते, पण गवळी आता समजून गेला होता की त्याला स्वतःच वाचवावे लागेल आणि ते करण्याचा सर्वोत्तम मार्ग होता पॉलिटिक्स. जशीच त्याला बेल मिळाली त्याने शिवसेना वर्कर्स मिळून आपली पार्टी अखिल भारतीय सेना बनवली. गवळीने शिवसेनेच्या इलाख्यांमध्ये त्यांच्याच पद्धती वापरून त्यांच्याच सोबत कॉम्पिटिशन दिले. कुणाला चालाकीने तर कुणाला लालचेने तर कुणाला धमकवून गवळी हळूहळू शिवसेना कार्यकर्त्यांना आपल्या पार्टीमध्ये सामील करत होता. पण हे सगळे त्याला महागात पडले. खरे तर गवळीने सुपारी देऊन एक हाय प्रोफाईल मर्डर करवले होते, पण आता मुंबई पोलिसांची संयमाची मर्यादा संपली होती आणि ते पूर्णपणे गवळीच्या किल्ल्यात घुसले. चाळातील अनेक घरांमध्ये सिक्रेट टनल्स बनवल्या गेल्या होत्या, ज्यात मधून तो पळू शकत होता. घरांमध्ये सिक्रेट कंपार्टमेंट्स बनवले गेले होते, ज्यात तो लपलाही जाऊ शकत होता. पण शेवटी तो पकडला गेला. अरेस्ट गवळीसाठी सर्वात मोठा धक्का होता, कारण हा तो टाइम होता जेव्हा मुंबई पोलीस आपल्या शूटर्सना एस किलरच्या रूपात होते. दिवसेंदिवस गँगस्टर्स एन्काउंटरमध्ये मारले जात होते. गवळीने आपल्या अनेक साथीदारांना पोलिसांनी मारले होते आणि गवळी चारही बाजूनी शत्रूंनी वेढलेला होता. जेलमध्ये त्याला दाऊद किंवा अमर नाईक मारू शकत होते आणि जेलच्या बाहेर राहिला तर पोलीस मारतील. मी जेलमध्ये फक्त म्हणूनच बंद आहे कारण मला पोलिसांची भीती वाटते. 1993 ते 2003 पर्यंत मुंबई पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेलेल्या 600 पेक्षा जास्त अपराध्यांपैकी जवळजवळ 90 गवळीच्या गँगचे होते. त्याचे राज्य ज्या वेगाने बनले होते त्याच वेगाने ते तुटत होते. दगडी चाळच्या लढीनंतर मुंबई पोलीस आपली पूर्ण ताकद वापरून गवळीच्या गँगला साफ करण्यात गुंतले होते. दुसरीकडे गवळीने आपल्यासाठी एक नवीन ढाल शोधली होती, कायदा. अरुण गवळी आणि आशा गवळीने आपल्यासोबत लॉयर्सची एक फौज उभी केली. आशा गवळीने आपल्या जीवनाचा ध्येय बनवले, गवळीला जिवंत ठेवणे. तीच होती जी जेलच्या बाहेर गवळीचा पॉलिटिकल करिअर बनवण्यात आणि वाचवण्यात पूर्ण प्रयत्न करत होती. स्वतः म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये उभे राहणे, वुमेन विंग चालवणे आणि या सगळ्या मागचे कारण फक्त गवळीची सुरक्षा होती. आणि तरी नाही का काही लोक म्हणतात की जेव्हा गवळीला एका जेलमधून दुसऱ्या जेलमध्ये शिफ्ट केले जाते, जो कैद्यांसाठी एक रेग्युलर प्रोसेस आहे, आशा स्वतः संपूर्ण रस्ता पोलीस व्हॅनचा पाठलाग करते जेणेकरून गवळीचा कोणताही फेक एन्काउंटर होऊ नये. आशाच्या कारणामुळे गवळीचा पॉलिटिकल करिअर बनला आणि कदाचित त्याच कारणामुळे तो आजही जिवंत आहे. अरुण गवळीच्या 40 वर्षांच्या क्रिमिनल करिअरला 28 ऑगस्ट 2012ला कोर्ट हिअरिंगमध्ये डिसाईड करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध 40 केसेस दाखल होत्या, पण सर्वात तो बचावला. उरला एका केसमध्ये. एका शिवसेना MLAची हत्या करण्याच्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आज दगडी चाळ शांत आहे, रिडेव्हलपमेंटच्या मार्गावर आहे. अरुणची मुलगी गीता गवळी आज त्याची पार्टी सांभाळत आहे आणि दगडी चाळीचे लक्ष ठेवत आहे. पण लवकरच डॅडी आपल्या घरी परत येत आहे. एप्रिल 2014च्या नागपूर कोर्ट हेअरिंगच्या एका लीगल लूपहोलमुळे आणि अरुण गवळीच्या 61 वर्षांच्या वयाला पाहून त्याला अर्ली रिलीज दिली जात आहे. हा निर्णय किती बरोबर आहे हे आजही एक डिबेटचा मुद्दा आहे, कारण असे अनेक लोक आहेत जे अरुण गवळीला डॅडीच्या रूपात पाहतात. पण मुंबईचा इतिहास आजही साक्षी आहे त्या खतरनाक डॉनची, ज्याला एकावेळी सुपारी किंग म्हटले जात होते. तुम्हाला याबद्दल काय विचार आहेत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.